बऱ्याच जणांना वारंवार सर्दी होणे किंवा ऋतू बदलला की सर्दी होणे, खोकला होणे, वारंवार शिंका येणे अशा तक्रारी असतात किंवा थंडीच्या दिवसात हिवाळ्यामध्ये हा त्रास जास्त जाणवतो. काही जणांना ॲलर्जिक सर्दी असते, म्हणजे कुठल्या तरी धुळीमध्ये गेलं की कंटिन्यू शिंका चालू होतात. तर अशा वेळी आपल्याला काय पथ्य पाळायची, काय उपाय करायचे याबद्दल आपण आजचा व्हिडिओ बघूया. नमस्कार, मी डॉक्टर मनाली देशपांडे आयुर्वेदमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. बऱ्याच वेळेला आपल्याला सर्दी झाली की आपण एखादी अँटी ॲलर्जिक सिनारेट्ससारखी गोळी घेऊन ती थांबवायचा प्रयत्न करतो. तर शक्यतो असं करू नये किंवा असं केल्यावर जी सर्दी जी असते ती साठून राहते. त्यातून सायनस ब्लॉक होणे, डोकं दुखणे यांसारख्या तक्रारी आपल्याला दिसून येतात. शरीरात ज्यावेळी विकृत कफ तयार होतो त्यावेळी आपल्याला अशी लक्षणं दिसतात. तर हा कफ जो आहे तो बाहेर पडणं जास्त गरजेचं असतं. तो जर साठून राहिला तर त्यातून वेगवेगळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. हा जो विकृत कफ आहे तो तयार कसा होतो ते बघूया. हा कफ साधारण आपल्या खाण्यापिण्या वागण्यातून, म्हणजे चुकीच्या पद्धतीचा आहार आणि चुकीच्या पद्धतीचा विहार यातूनच तयार होतो. शीत म्हणजे आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक यांसारख्या पदार्थांचं अतिरिक्त सेवन, गोड पदार्थांचं अतिरिक्त सेवन, जेवणानंतर गोड पदार्थ खाणे, जेवण झाल्या लगेच झोपणे, त्याचबरोबर फ्रूट सॅलड, दूध आणि फळं असा विरुद्ध आहार वारंवार घेणे, केळीचं शिकरण हे सारखं आहारामध्ये ठेवणे, आंबवलेले पदार्थ, मैद्याचे पदार्थ, फास्ट फूड यांसारखा आहार वारंवार घेणे, रात्रीचं जेवण खूप उशिरा आणि जड होणे यांसारख्या गोष्टीमुळे हा विकृत कफ तयार व्हायला मदत होते आणि त्यातून सर्दी, खोकला, दमा यांसारखे आजार व्हायला मदत होते. यावेळी आपल्याला काय घरगुती उपाय करायचे किंवा काय पथ्य पाळायचे हे बघूया. ज्यावेळी सर्दीची किंवा खोकल्याची सुरुवात झालेली असते त्यावेळी जर आपण त्यावर काहीतरी उपाय केले तर ते लवकर बरं व्हायला आपल्याला खूप मदत होते. समजा सर्दी चालू झाली आहे तर अशा वेळी शक्यतो लंघन करा, म्हणजे भूक लागली तरच जेवण करा, तहान असेल तरच पाणी प्या, विनाकारण अतिरिक्त पाणी पिऊ नका. तसेच रात्रीच्या वेळी किंवा रात्रीचा जो आहार आहे तो अगदी हलका घ्या आणि तो सूर्यास्ताच्या पूर्वी घ्या आणि रात्री विनाकारण पाणी पिऊ नका. जर तहान असेल तरच पाणी प्या. याचबरोबर सर्दी असेल तर जी फळं आहेत ती शक्यतो खाऊ नका, कारण आयुर्वेदानुसार फळं ही कफवर्धनाचं काम करतात. त्यामुळे सर्दी आणि खोकला असेल तर सगळी फळं शक्यतो बंद करा. फळं शक्यतो खाऊ नका. ड्रायफ्रूट्स हे देखील शक्यतो बंद करा. साध्या पाण्याऐवजी गरम पाणी प्या. दुपारी शक्यतो झोपू नका. आहारामध्ये वृक्ष असा आहार घ्या, भाजी भाकरी असा आहार घ्या. मैद्याचे पदार्थ, गोड पदार्थ, स्निग्ध पदार्थ, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स यांसारखे पदार्थ शक्यतो बंद करा. याचबरोबर तिळाच्या तेलाने किंवा मोहरीच्या तेलाने छातीला मसाज करा, खालून वरच्या दिशेने मसाज करा आणि तव्यावर कापड गरम करून त्याने शेकून घ्या. ओव्याच्या पुरचुंडीने देखील आपण शेकून घेऊ शकतो. नाक ब्लॉक झाले असतील किंवा सायनस ब्लॉक झालेत असं वाटत असेल तर अशावेळी मोहरीच्या तेलाने किंवा तिळाच्या तेलाने चेहऱ्याला हळूवार मसाज करा आणि नंतर ओव्याच्या पुरचुंडीने शेकून घ्या. याने देखील सर्दी कमी व्हायला किंवा बाहेर पडायला चांगल्या प्रकारे मदत होते. याचबरोबर ज्यांना ॲलर्जिक सर्दीचा त्रास आहे त्यांनी बाहेर जाताना आपल्या नाकाला थोडंसं आतल्या बाजूनी तूप किंवा तेल असं लावून जायचं आहे. याने काय होणार आहे की ज्यावेळी आपण धुळीत जातो ती धूळ आपल्या नाकपुडीपर्यंतच थांबेल, म्हणजे ती आत जाणार नाही आणि तिथेच चिकटून राहील. त्यामुळे जो पुढे जाऊन त्रास होणार आहे सर्दीचा किंवा वारंवार शिंका येणे तो शक्यतो होणार नाही. यासोबतच आपण हळदीचं दूध देखील घेऊ शकतो. दुधामध्ये थोडीशी हळद उकळून ते दूध आपण रात्री झोपताना किंवा सकाळी घेतलं तरी पण चालेल. तसेच हळद आणि गुळाची गोळी पण करता येते. थोडीशी हळद तव्यावर परतून त्यामध्ये किंचित अगदी चिमूटभर सुंठ घालून आणि थोडासा गूळ घालून अशी त्याची गोळी आपण तयार करू शकतो आणि त्या छोट्या छोट्या गोळ्या आपण दिवसभरात 3 ते 4 खाल्ल्या तरी चालते. याने देखील सर्दी आणि खोकला कमी व्हायला मदत होते. याचबरोबर आपण हळद, ओवा आणि सुंठ हे तव्यावर गरम करून त्यातून जी वाफ येते ती वाफ जरी घेतली तरी सर्दी कमी व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते. घरच्या घरी आपण तुळस, दालचिनी, मिरे, लवंग, सुंठ यांचा काढा करू शकतो. त्यामध्ये थोडासा गूळ घातला तरी चालेल आणि तो घेतला तरी देखील सर्दी आणि खोकला कमी व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते. जेव्हा सर्दीची सुरुवात असते त्यावेळी तळपायाला मोहरीचं तेल जरी चोळलं तरी त्यातून सर्दी कमी व्हायला मदत होते. किंवा लहान मुलांना जे आपण वेखंड चूर्ण वापरतो ते जरी त्यांच्या तळपायाला चोळलं तरी त्यातून देखील सर्दी कमी व्हायला मदत होते. यासोबतच आयुर्वेदामध्ये सीतोपलादी चूर्ण नावाचं एक औषध सांगितलेलं आहे.
हे देखील पाव चमचा तुम्ही दिवसभरातून 3 ते 4 वेळा मधातून घेतलं तर अगदी सुरुवातीला जी सर्दी असते ती कमी व्हायला खूप चांगल्या प्रकारे मदत होते. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. परत भेटूया एका नवीन आणि शास्त्रोक्त माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.